तर बेळगावमध्ये काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांचे संकेत देण्यात आलेत। कार्यकारिणीच्या ऐतिहासिक बैठकीमध्ये काँग्रेसनं गुरुवारी 13 महिन्यांचे राजकीय अभियान जाहीर केले। याशिवाय काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक सुधारणांसह पक्षाच्या पुनर्बांधणीचं काम हे तात्काळ सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आलाय। बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल हे नेते उपस्थित होते। तर महत्त्वाची अशी ही कार्यकारिणीची बैठक होती। या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी उपस्थित होते आणि बेळगावमध्ये काँग्रेस नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि मोठ्या बदलांचे संकेत सुद्धा आता काँग्रेसने दिलेले आहेत। संपूर्ण देशभरातच हे बदल आता येत्या काळात पाहायला मिळतील। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काही ऐतिहासिक अशा स्वरूपाची ही बैठक झाली असं म्हटलं जाते, काय याची महत्त्वाची कारणं? नक्कीच बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। काँग्रेसने 13 महिन्याचे राजकीय अभियान जाहीर केलेले असून यात पदयात्रासह अनेक मुद्द्यांवर भर देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने संविधानावर होत असलेल्या कथित हल्ल्यासह महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही या राजकीय अभियानात भर दिला जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याशिवाय काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक सुधारणासह पक्षाच्या पुनर्बांधणीचे कार्य तात्काळ सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला असून वर्षभर देशात जय बापू, जय भीम, जय संविधान या प्रकारचं अभियान चालवण्याचं यावेळेस निश्चित करण्यात आल्याचं कळत आहे। या ऐतिहासिक बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस जयराम रमेश यांच्यासह के.सी. वेणुगोपाल हे नेते उपस्थित होते। एकंदरीत यामध्ये 2 प्रस्ताव ठेवण्यात आलेले होते, ज्यामध्ये पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश आणि माध्यम विभागाचे प्रमुख जे आहेत पवन खेरा यांच्यासह काही जणांनी या बैठकीत माहिती दिलेली आहे। बैठकीत 2 प्रस्ताव पारित करण्यात आलेले असून यातील एक म्हणजे महात्मा गांधी यांच्या संबंधी, तर दुसरा प्रस्ताव राजकीय असल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीत पाहता 2025 हे वर्ष पक्षासाठी मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलाचे वर्ष असल्याचे सांगून या काळात मोठे बदल केले जातील आणि त्या प्रकारची कारवाई केली जाईल असं सांगितलं जात आहे। आता या वर्षी जे अभियान सुरू करणार आहे काँग्रेस, त्यामध्ये जय बापू, जय भीम आणि जय संविधान या हे जे अभियान आहे ते वर्षभर चालवले जाईल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। एप्रिलमध्ये महात्मा गांधी यांचे जन्मस्थळ असलेल्या पोरबंदर या ठिकाणी काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचंही वेणुगोपाल यांनी नमूद केलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।